सकाळ सकाळीच मी रूम आवरायला घेतली होती. खरंच रूममध्ये प्रमाणापेक्षा जास्त पसारा झाला होता आणि सगळीकडे घाणही झाली होती. घरात लहान मुले असली की पसारा हा होतोच. आपल्या चॅनेलवर खूप दिवस झाले माझा ब्लॉग आलेला नाही. खरं तर तुम्ही एवढं प्रेम करताय, तुम्ही एवढा सपोर्ट करताय, पण मीच कुठेतरी थोडासा कमी पडतोय. ब्लॉग न टाकण्याचं कारण म्हणजे माझी थोडी तब्येत ही खराब होती आणि मेन महत्वाचं म्हणजे माझे पेपर चालू आहे. नॉर्मल यूटी वगैरे तर सारखं चालूच असतंय. हे फायनलचं पेपर आहे त्यामुळे थोडा अभ्यास करावा लागतोय. आज मी टाकतोय हा ब्लॉग तर खूप दिवस झालं शूट करून ठेवलेला आहे, परंतु अपलोड करायला वेळच मिळत नव्हता. तर एडिटिंग करून अपलोडिंग करायला सुद्धा मला टाइम मिळेना, म्हणूनच मला कसं तरी वाटत होतं. म्हणून आज ठरवलंच काहीही झालं तरी आज ब्लॉग अपलोड करायचाच. तर इथे पहिले तर सगळा पसारा आवरून नंतर रूम झाडून घेतली. तर आम्हाला जायचं होतं देवाला, त्याचीच तयारीला लागलो. तर पहिले तर मला हे नारळ सोलायचे होते. लक्ष पण बघा मला इथे नारळ सोलाय मदत करत होतं. गावाकडे काय आपल्याकडं मिशन आहे त्यामुळे टेन्शन नाही, पण इथं 2 नारळ सोलायला नाकी नऊ जीव आला. आणि गँग घेऊन आम्ही निघालो देवाला. तर इथे आमच्या आधी बऱ्याच जणांनी नारळ फोडला होता. देखील नारळ फोडून देवाचा आशीर्वाद घेऊन आलो घरी. तर आज इथे गुरु मिशनला कपडे लावत होता आणि मला बोलतोय की माझा व्हिडिओ काढ म्हणजे मी देखील व्हायरल होईल. आणि आता तुम्ही कमेंटमध्ये म्हणू नका की बारक्या पोराला कामं लावतोय म्हणून. मिशन वगैरे लावून आम्ही केला थोडा आराम. फैजानचा फोन आला की त्याची गाडी बंद पडल्या म्हणून. काय गेलो त्याला आणायला, गाडी काय सुरू झालीच नाही म्हणून आम्ही गाडी पाय लावूनच घरी आणली होती. मी अशी पहिल्यांदाच गाडी आणली होती पण एक्सपिरियन्स छान होता.